कुठे आहे तो स्टॅम्प पेपर? आम्ही खरं तर तोच स्टॅम्प पेपर घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला सापडला नाही. रणवीराजे, आम्हाला सहजासहजी सापडलेले स्टॅम्प पेपर्स तुम्हाला नाही सापडले. हे अशाच वेळी होऊ शकतं ज्यावेळी तुम्ही तिथे गोंधळला असाल किंवा चोरून तुम्ही तिथे गेला असाल आणि कदाचित कोणाची तरी चाहूल लागली असेल म्हणून तुम्ही तिथून पळून गेला असाल आणि कदाचित ती चाहूल आमचीच असावी. हे बघ साक्षी, तो स्टॅम्प पेपर आम्हाला दे. आम्ही त्याच्यासाठीच तिकडे गेलो होतो. सांगितलं ना तुला? सॉरी, स्टॅम्प पेपर तुम्हाला नाही मिळू शकत, कारण जोपर्यंत नताशा सापडत नाही तोपर्यंत ते स्टॅम्प पेपर्स पोलीस कस्टडीतच राहतील. हे बघा, पोलिसांची एक नजर असते आणि ती नजर आम्हाला सांगते की नताशाचा खून झाला. काय तमाशा लावलाय? म्हणे नताशाचा खून झाला असेल, किडनॅप झाली असेल. ती असेल, कुठेतरी असेल, जिवंत असेल. आमचा काय संबंध आहे? संबंध आहे रणवीर राजे, खूप घनिष्ठ संबंध आहे आणि तोच संबंध आम्हाला शोधून काढायचा. खून केल्यावर फक्त डेड बॉडी सापडली पाहिजे असं नाही, खुनाचा मोटो सुद्धा आम्हाला डेड बॉडी पर्यंत पोहोचू शकतो. तुला एक सांगतो साक्षी, आम्ही या केसमध्ये नक्कीच नाही आहोत. पण जाणून बुजून जर आम्ही एखादा गुन्हा केला असता तर आमच्यापर्यंत पोचायला तुला बराच वेळ लागला असता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बहीण या घरची सून आहे. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर या घरची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. मग तुझ्या बहिणीने म्हणजे या घराच्या सुनेने अशा वेळेस काय करायचं ते तूच ठरव. थँक्स फॉर युअर ॲडवाईस मिस्टर रणवीर राजे. माझी बहीण काय आहे ते तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती. येते मी. जेवायला वाटते, जेवून घे. नकोय मला. मॉम, मला एक कळत नाही, डॅड एवढं का चिडतात माझ्यावर? मी केतकीच्या घरी जाऊन बसतो कारण मला तिथे चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. अंकल त्यांच्या केस मधल्या गमती जमती सांगतात. यात वाईट काय आहे? वाईट काहीच नाहीये, पण तू सुद्धा थोडा विचार कर ना. किती रात्र झालीये. मॉम, अगं झाला थोडा उशीर, काय फरक पडणार आहे त्याने? म्हणून एवढं रागवायचं? डॅड पण ना क्षुल्लक कारणावरून एवढं ओरडतात की जसा मी मोठा गुन्हाच केलाय. पण तुला एवढं चिडायला काय झालं? तुझ्या भल्यासाठीच रागवतात ना ते. त्रास होतो मला त्याचा. त्यांचं हे असं वागणं मला नाही आवडत. अमोल, तू जरा त्यांच्या जागी उभं राहून विचार कर. श्रावणी गेल्यानंतर आम्ही दोघेही तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालोय रे. तू सतत आमच्या डोळ्यासमोर राहावं असं वाटतं. मग आता 24 तास घरातच थांबून राहू का तुमच्यासाठी? तसं नाही रे, पण उशिरा रात्री घरी येणं नाही आवडलं तुझ्या बाबांना. हे बघ मॉम, मी उशिरा आलो म्हणून नाही ते रागवले. त्यांचा खरा राग केतकीच्या डॅडवर आहे आणि मी त्यांच्या सोबत होतो ना म्हणून ते चिडले. हे एवढं कळतं ना तुला, मग का वागतोयस तसं? अगं, मला आवडतं त्यांच्यासोबत वेळ घालवायला आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही. हे बघा अमोल, तुझे बाबा मला झोप आली. आज तुझ्यामुळे आम्हाला हा आनंद मिळतोय देव. आमच्या आयुष्यात आईपणाचं सुख नव्हतं, पण तुझ्यामुळे आम्हाला एवढा मोठा आनंद मिळणार. नील, अरे देवयानीचं अभिनंदन तरी कर. आई होणार आहे ती. देवयानी,
अभिनंदन. खूप बरं वाटलं आम्हाला. तू आई होणार आहेस. आम्ही काका होणार आहोत. तुझी गोळ्या औषधं वगैरे वेळेवर चालू आहेत ना? डॉक्टरकडे रेग्युलर चेकअप करतेस ना? आणि हे बघ, कोणतीही हैगाय करायची नाही, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, सतत आनंदी राहायचं. किती काळजी घेतात ना तुझी सगळेजण. खूप जपतात तुला. राजे शिर्क्यांचा वारस होणार आहेस ना तू. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. मला तर तू आत्तापासूनच जाणवायला लागलास. तू पुढे कसा होशील, हट्टी होशील की समजूतदार होशील. हा, पण एवढं मात्र नक्की की तू सामान्य मुलांसारखा नक्कीच नसशील. तुझ्या येण्याने प्रिया बहिणींना इतकी वर्ष न मिळालेला आनंद मिळणार. भैयासाहेब सुद्धा किती आनंदात आहेत. मला काळजी घ्यायला सांगतायत. आज तुझ्यामुळेच हे घर जोडलं गेलंय. विक्रमचं स्वप्न फक्त मी पूर्ण नाही करू शकले, तरीही तो माझ्याशी तेवढ्याच प्रेमाने वागतोय, मला समजून घेतोय. तू आमचा असूनही आमचा नसणार आहेस. ह्या गोष्टीचा विक्रमला खूप त्रास होतोय. खरंच विक्रम, खूप त्रास दिला ना मी तुला. अहो देवयानी ताई, डोळ्यात पाणी किती आलंय हो. हा, घरच्यांची आठवण आली का? हा, असं गरोदरपणामध्ये डोळ्यात पाणी नाही आणायचं. मग काळजी घ्यायची, असं नाही करायचं. बरं, कसं आनंदी, मस्त आनंदी राहायचं. हा, चला, आचार्यांनी बोलवलंय ध्यानासाठी, येताय ना? हॅलो, ॲडव्होकेट रणजित सरपोतदार बोलतोय. आपण? आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. ओ माय गुडनेस सर, आय कांट बिलीव्ह तुम्ही स्वतः फोन केला. हो, कामच तसं होतं. आम्हाला तुमची भेट हवी आहे. आत्ता येतो. कुठे भेटायचं तेवढं सांगा. वेळ आणि जागा आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. सर, मी आपल्या फोनची वाट बघतोय. बाय. एवढा खुश का दिसतोयस? अगं, तुझा विश्वास बसणार नाही. ओळख, गेस, कुणाचा फोन होता? काय असेल तुझ्या एखाद्या मोठ्या क्लायंटचा, दुसरं काय? हा, क्लायंट मोठा तर आहेच ग, पण ही व्यक्ती माझ्या इतर क्लायंट पेक्षा वेगळी आहे. वेगळी? हा, कळू दे तरी, अशी कुठली वेगळी व्यक्ती आहे? रणवीर राजे शिर्के. व्हॉट? अगं, तुला सांगतो, आतापर्यंत माझे क्लायंट्स आहेत ना, बिझनेसमॅन होते, रिच होते, पण रणवीर राजे शिर्केंसारख्या माणसाने मला फोन केलाय. दॅट्स रिअली ग्रेट. हो, पण त्याचं काम काय आहे तुझ्याकडे? नाही, ते अजून काही कळलेलं नाहीये, पण काम तसंच महत्वाचं असणार. म्हणजे 2-3 दिवसात आमची मीटिंग होईल तेव्हा कळेल. तुला सांगतो मीरा, ज्या संधीची मी आतुरतेने वाट बघत होतो ना, ती संधी चालून आली आहे माझ्याकडे. एवढा एक्साइट होऊ नकोस. आधी त्यांचं काम काय आहे हे कळू देत. अगे, काम तसं महत्वाचं असणार ना. साधं काम असतं तर त्यांच्या सेक्रेटरीने फोन केला असता. काम महत्वाचं आहे. एक मिनिट. आर यू जेलस? व्हॉट फॉर? मला काय फरक पडतोय? तुला काय फरक पडतोय? तुला माझी किंमत कधी कळलीच नाही, पण कळलीये. त्यांना कळलीये. कळेल. तुलाही माझी. रणवीर राजे शिर्के. आदित्यराजे, आम्ही रणवीर राजेंना सांगत होतो
की देवयानीचं मूल दत्तक घेण्याच्या कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करायला हवी. म्हणजे कागदपत्र तयार झाले ना की ज्यावेळी तुम्ही आश्रमात जाल त्यावेळी तिची सही घेऊ शकाल. कसला एवढा विचार करताय भाऊजी? नाही काही नाही. देऊची आठवण येते ना? करमत नाहीये ना तिच्या वाचून? तिची अवस्था अशीच असेल. फोन केलात की नाही तिला? आम्ही फोन केला होता तिला, झालं आमचं बोलणं. काय म्हणाली, कशी आहे ती? मन रमतंय का तिचं तिथे? हो, खरं म्हणजे देवयानीला सुद्धा आपल्या सगळ्यांची खूप आठवण येते. पण मजेत आहे रे तिकडे, आणि आश्रमाचं वातावरण खूप चांगलं आहे असंही ती सांगत होती. फार छान झालं भाऊजी. खूप आनंद झाला आम्हाला हे ऐकून. खरं सांगू, गरोदरपणात असं मनस्वास्थ्य मिळणं फार गरजेचं असतं. आणि आश्रमात राहणं हे गर्भसंस्कार बाळाच्या दृष्टिकोनातून पण फार हिताचे आहेत. भाऊजी, मग तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? काही झालंय का? नाही, तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये वहिनी. मग तुमचा चेहरा आम्हाला वेगळं काही का सांगतोय भाऊजी? देव तुमच्यापासून लांब आहे एवढंच कारण आहे की काही वेगळं कारण आहे? खरं तर देवयानीमुळे आम्ही अस्वस्थ नाही होत वहिनी. आम्ही अस्वस्थ आहोत त्या साईमांमुळे. वकिलाकडनं दत्तक करून घेण्याची कागदपत्र करण्याची साईमा का घाई करतात आम्हाला खरंच कळत नाही. आमच्या बोलण्यावर विश्वास नाही का त्यांचा? आम्ही आमचा शब्द पाळणार नाही असं वाटतं का त्यांना? उगीच गैरसमज नका करून घेऊ विक्रम भाऊजी. तुमच्यावर साईमांचा विश्वास नाही असं आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण देवनं स्वखुशीनं हा निर्णय घेतलाय, तुम्ही सहमती दिली आहे. त्यामुळे तुमच्यावर अविश्वास असण्याचं कारणच नाहीये. मग एवढी घाई करण्याचं कारण काय? खरं सांगू, आम्हाला वाटतं की अगदी साधं सोपं कारण असावं. म्हणजे बघा ना, साईमा या घरात बाळाची वाट अनेक वर्ष बघतायत. राजेश शिर्क्यांच्या राजघराण्याचा वारसदार याची वाट त्या कितीतरी वर्ष बघतायत. बस केवळ म्हणून त्यांना घाई झाली असेल प्रत्येक गोष्टीची. याच्या पलीकडे तर कुठलंच कारण दिसत नाही आम्हाला. तुम्हाला जे वाटतं वहिनी तेच कारण असावं. काका, जागाच अजून तो? काय झालं? अमोलची वाट बघतोय. बघ ना किती उशीर झालाय आता, अजून आला नाही हा घरी. पण कुठे गेलाय? काही सांगून गेलाय का? केतकीच्या घरी गेलाय तिच्या बाबांना भेटायला. हल्ली सारखाच तिकडे जात असतो ना तो. काका रे, केतकीच्याच घरी गेलाय ना, मग एवढं का टेन्शन घेतोयस तू? अगं एखाद वेळेस ठीक आहे ग साक्षी, पण त्याचं रोज रोज तिकडे जाणं मला नाही आवडत आहे. म्हणजे मला नाही कळलं, तुला काय म्हणायचंय? तुला माहिती आहे साक्षी, केतकीचे बाबा कसे आहेत ते. एकतर आपण अमोलच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडून कर्ज घेतलंय. त्यांना आता असंच वाटत असणार की त्यांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केलेत. मग अमोलचे असं सारखं तिकडे जाऊन बसणं योग्य आहे का? आणि मुळात मला नाही आवडत त्यांनी असं रोज तिकडे जाऊन बसणं. काका, अरे पण अमोलने तिच्या बाबांच्याकडून कर्ज घेतल्यानंतर जर त्याचं जाणं येणं वाढलं असतं तर गोष्ट वेगळी होती ना. अमोल खूप आधीपासून तिच्या घरी जातो, मग काय प्रॉब्लेम आहे? त्याला आवडत असेल तिथे जायला म्हणून जात असेल तो. तू त्याची बाजू काय घेतेस? नाही,
तसं नाहीये, मी त्याची बाजू घेत नाहीये, पण मला हे मुळात चुकीचं वाटतच नाहीये काका. आणि हे एवढं सिरियस मॅटर नाहीये की तू त्याच्यावर एवढं टेन्शन घ्यावंस. मे बी असेल मी रॉंग. पण साक्षी, हा अमोल असा बेजबाबदारपणे वागायला लागला ना की मला खूप काळजी वाटायला लागते त्याची. काका, मी समजू शकते. श्राऊच्या बाबतीत जे घडलं ते अमोलच्या बाबतीत होऊ नये हीच काळजी वाटते ना तुला. हे बघ काका, पण तू खरंच घाबरू नकोस. असं काही होणार नाहीये, काही होणार नाही असं. मी थांबते अमोलची वाट बघत इकडे. मी चांगलं खडसावेन त्याला. हा, तू आता जाऊन झोप, खूप उशीर झाला. उद्या सकाळी कॉलेजला पण जायचं ना तुला. प्लीज का जा, जाऊन झोप. साईमा, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. विक्रम भाऊजींनी आम्हाला सांगितलं की बाळाला दत्तक घेण्याची कागदपत्र तुम्ही वकिलामार्फत तयार करून घेताय. खरंय काय? हो, खरंय ते. आम्ही तशी तयारी पण सुरू केली आहे. पण का साईमा? देवयानीचं बाळ जन्माला यायलाही अजून अवकाश आहे. मग इतकी घाई कशासाठी? कागदपत्र कधीतरी तयार करायचीच होती. मग आज केली तर काय फरक पडतोय? फरक पडतो साईमा. आपण कुठल्या वास्तू किंवा वस्तूबद्दल बोलत नाही आहोत. विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या बाळाबद्दल बोलतोय. आणि साईमा, बाळ जन्माला आल्यावर सुद्धा याच घरात असणारे, त्या दोघांच्या डोळ्यासमोर वाढणारे. आम्ही त्याला दत्तक घेणं ही नुसती एक फॉर्मॅलिटी आहे. मग त्याची एवढी घाई कशासाठी? प्रियदर्शनी, आम्हाला यात चुकीचं काहीही वाटत नाही. साईमा, प्रश्न मुळातच बरोबर किंवा चूक असण्याचा नाहीच आहे. प्रश्न मनांचा आहे, भावनांचा आहे. विक्रम भाऊजींना असं वाटतंय की आपण त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही आहोत. प्रियदर्शनी, आदित्यराजे प्रत्येक वेळी आमच्या बोलण्याचा असा वेगळा अर्थ का काढतायत? वास्तविक या विषयावर त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय. मग तरी सुद्धा हा गैरसमज कशासाठी? साईमा, आम्हाला माहिती आहे आपण फार दूरवरचा विचार करता. तुमच्या मनात कुठली शंका आहे का? म्हणजे इतक्या घाईघाईनं कागदपत्र तयार करून घेण्याचं दुसरं काही खास कारण आहे का? हो आहे. आमचा आदित्यराजे आणि देवयानीवर पूर्ण विश्वास आहे, पण रणवीर राजेंवर आमचा विश्वास नाही. त्यांचं मन कधी बदलेल काही सांगता येत नाही. उद्या त्यांनी देवयानीच्या बाळाचा स्वीकार करायला नकार दिला तर? नका काळजी करू साईमा. म्हणजे यावेळेला आम्ही तुम्हाला खात्री देतो.
रणवीरराजेंनी स्वतः स्वीकारलाय हा निर्णय. आम्हाला मान्य आहे की सुरुवातीला त्यांनी देवयानीच्या निर्णयाला विरोध केला होता, पण आता ते राजे खुशीनं तयार झालेत, आनंदाने मान्य केलंय त्यांनी. त्यांनी जरी हा निर्णय मान्य केलेला असला तरी कागदपत्रही तयार व्हायलाच हवी. आदित्यराजांनी आमच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. आम्ही त्यांच्याशी नक्कीच बोलू, पण कागदपत्र मात्र तयार होतीलच. जी सर, येतो.